मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सांगलीमध्ये सुलेखन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आलेले होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन अमोल महादेव टकले सुलेखनकार यांच्यातर्फे आणि तक्षशिला स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते। मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि सुलेखन कलेचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेले आहे। वाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस आहे। मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण भगवद्गीता ही मराठीमध्ये अवतरली। तुकोबांनी या मराठीवर सोन्याचा कळस चढवला। तुकोबांचं जे एक अभंग आहे, शब्द कसा असावा, शब्द तासून कसा वापरावा, हा मराठीतच आहे। या मराठीने स्वातंत्र्य चळवळीलाही फार मोठा इतिहास दिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण मराठीशाही ही मराठी भाषेवर आधारित होती। मराठी ही अस्मिता आहे, ही तुमची आणि आमची अस्मिता आहे। त्यामुळे मराठी मातीचा जो टिळा आहे तो आपण ललाटी धारण करावा आणि प्रत्येकाने मराठी भाषेचा उद्घोष करावा, जयघोष करावा आणि मराठी भाषेत जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन या निमित्ताने आज मी सर्व सांगलीकरांना करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमाला आमच्या या सर्व काय म्हणते आपल्या सर्व संपूर्ण जी टीम आहे या सर्वांनी अत्यंत उत्कृष्ट असं हाताने सादरीकरण केलेलं आहे। या सर्वांचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अमोल महादेव टकले, तक्षशिला स्कूलचा चित्रकला शिक्षक। आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन आहे। अर्थात विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्त आज मराठी भाषा गौरव दिन आहे। त्यानिमित्तानं आज मी माझी टीम आणि आमच्या शाळेच्या मार्फत या ठिकाणी मी हे सुलेखन कला प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे। काही मिनिटांमध्ये हे पेपर तयार केलेले आहे। त्यानंतर मी ड्रेसवर सुद्धा मी मराठी गौरव आहे, मराठी असल्याचे अशा पद्धतीने मी या ठिकाणी पेपर केलेला आहे। खरंच मला या आपल्या मराठी मातीचा अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।